पुढची बातमी पाहूयात। पुढची बातमी आहे जालन्यामधून। वडीगोद्री इथे ओबीसी आंदोलकांकडून रास्ता रोको करण्यात आलाय आणि त्यामुळे या ठिकाणी पुन्हा एकदा आता तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। आंदोलकांकडून रास्ता रोको केला जातोय आणि पोलिसांकडून त्यांची समजूतही घातली जाते, तर संतप्त आंदोलकांकडून पोलिसांसोबत हुज्जत देखील घातली जाते। कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी सकाळपासूनच आंतरवाली सराटीच्या वेशीवरती पोलिसांचा बंदोबस्त हा घालण्यात आला होता। या संदर्भात आमचे प्रतिनिधी घटनास्थळावरून रवी मुंडे सध्या आपल्या सोबत आहेत। रवी, सध्या नेमकी आत्ताची परिस्थिती काय आहे? दीपक, सध्या खूप तणावाची परिस्थिती आहे। माझ्या मागे बघू शकत असाल तर मी वडीगोद्रीच्या आंदोलनस्थळी आहे आणि इथे मराठा आंदोलक या ठिकाणी घोषणाबाजी करताना दिसत आहे। याचं मुख्य कारण आहे की रहदारीचा जो रस्ता आहे आंतरवली सराटी आणि वडीगोद्रीचा तो एकच आहे, त्यामुळे नेहमी मराठा आणि ओबीसी आंदोलक आमने सामने येण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे आणि जोरदार घोषणाबाजी दोन्ही आंदोलकांकडून होत आहे। दीपक, आपण बघू शकत असाल तर हे ते ओबीसींचं आंदोलन आहे आणि त्याच ठिकाणी आता पुन्हा एकदा दोन्ही आंदोलक आमने सामने आलेलं पाहायला मिळत आहे। या ठिकाणी मराठा आंदोलक जे आंतरवली सराटीकडे जाण्याचा प्रयत्न करत आहेत आणि दुसरा पर्यायी मार्ग त्यांना या ठिकाणी पोलिसांकडून उपलब्ध करून दिलेला आहे, मात्र काही आंदोलक वडीगोद्री येथून जाण्याचा आग्रह धरत आहेत, त्यामुळे या ठिकाणी घोषणाबाजी होऊन दोन्ही आंदोलक आमने सामने येण्याचा प्रयत्न करत आहेत। आपण जर बघत असाल तर तिकडे लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुरू आहे आंतरवली सराटीच्या वेशीवरती आणि त्याच ठिकाणी काही ओबीसी आंदोलक आहेत आणि हे आपण जर बघू शकत असाल तर या ठिकाणी रस्त्यावरून जाताना मराठा आंदोलकांची घोषणाबाजी होताना पाहायला मिळत आहे। खरं तर पोलीस सकाळपासून या ठिकाणी आहेत, पण रस्त्यासाठीचं विशेष प्रयोजन त्यांना करता आलेलं नाही, ही एक वस्तुस्थिती आहे। 10 वेळेस किमान ही संपूर्ण आंदोलक एकमेकांच्या समोर आली, घोषणाबाजी झाली, त्यांना आता या ठिकाणी बाजूला करण्याचा प्रयत्न या ठिकाणी दिसत आहे। आपण बघू शकत असाल तर हाच तो रस्ता आहे ज्या रस्ता हा आंतरवली सराटीकडे जातो आणि या ठिकाणून मराठा आंदोलक त्या आंतरवली सराटीला जाताना प्रयत्न करत आहेत, गाड्या जात आहेत आणि उजव्या बाजूला लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुरू आहे आणि त्या उपोषण सुरू असताना ते ओबीसी आंदोलक देखील आक्रमक होताना दिसत आहेत। आपण बघू शकता असाल ही वडीगोद्रीच्या उपोषण स्थळापासली दृश्य आहे जिथे दोन्ही आंदोलक आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत। पोलीस ही परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करत आहेत। या क्षणाला फौजफाटा देखील अपुरा पडत आहे, कारण मोठ्या संख्येने आंदोलक एकमेकांच्या समोर आलेली आहेत। या ठिकाणाहून पोलीस मराठा आंदोलकांचे वाहनं पुढे करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ही आंदोलक घोषणाबाजी करत आहेत। साहजिकच आहे या ठिकाणी प्रत्युत्तरादाखल देखील ओबीसी आंदोलक आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत। थोड्याच वेळापूर्वी ओबीसी आंदोलकांनी या ठिकाणी रास्ता रोको करण्याचा देखील प्रयत्न केला। तणावाची परिस्थिती आहे। आपण बघू शकत असाल तर आंदोलनस्थळी दोन्ही आंदोलक सध्याच्या परिस्थितीमध्ये समोरासमोर आहे, मात्र आंतरवली सराटीतील काही मनोज जरांगे यांचे सहकारी या ठिकाणी येऊन आंदोलकांना समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहेत। खरं तर बीड जिल्हा आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातून आलेले हे आंदोलक गाडीने जेव्हा आंतरवली सराटीमध्ये प्रवेश करतात त्यावेळेस दोन्ही गटाकडून घोषणाबाजी होत आहे। आपण बघू शकत असाल तर तिथे पोलिसांचा एक मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। वर पुलावर देखील पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत। त्या ठिकाणी मराठा आंदोलक जमलेले आहेत आणि त्यांना कुठेतरी बाजूला करण्याचा प्रयत्न या ठिकाणाहून होताना पाहायला मिळत आहे। परिस्थिती सध्या तणावाची आहे, ती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न पोलीस करताना दिसत आहेत। दीपक, रवी, सध्या पोलिसांकडून या आंदोलकांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत की नाही? तर या ठिकाणी मराठा आंदोलक घोषणाबाजी करताना दिसत आहेत आणि पुन्हा एकदा आमने सामने हा प्रकार पाहायला मिळेल। आपण बघू शकत असाल पोलीस त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ते वडीगोद्रीच्या लक्ष्मण हाकेच्या उपोषण स्थळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत। एकूण परिस्थिती तणावाची आहे। दोन्ही आंदोलक या ठिकाणी माझ्या मागे देखील बघत शकत असाल तर वडीगोद्री इथले जे स्थानिक रहिवासी आहेत आणि इतर आंदोलक आहेत त्यांना ते समजवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत। दोन्ही बाजूंनी
मराठा आणि ओबीसी आंदोलक या ठिकाणी आमने सामने आहेत। मध्य रस्ता धुळे सोलापूर महामार्गावरचं हे सगळं दृश्य आहे। मुख्य रस्त्याची सुद्धा या ठिकाणी वाहनांची तारांबळ होताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे। वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत, कारण वाहतुकीला अडथळा झाल्या लागलीच या ठिकाणी गर्दा पाहायला मिळतो आणि आंदोलक या ठिकाणी मोठ्या संख्येने जमतात आणि या ठिकाणी घोषणाबाजी होते। आता सध्या ही सगळी मराठा आंदोलक आहेत, त्यांना कुठेतरी पोलीस आंतरवली सराटीकडे जाण्यासाठी मज्जाव करत असल्याची त्यांची तक्रार आहे। पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून काही बॅरिकेड्स लावलेले होते काल, मात्र आज ते बॅरिकेड्स देखील काढले। मात्र त्याचा परिणाम असा झाला की दोन्ही आंदोलक आमने सामने यायला लागलीत आणि मराठा आंदोलकांकडून आंतरवली सराटीकडे जाताना घोषणाबाजी होत असल्याचा आरोप ओबीसी आंदोलकांचा आहे, तर ओबीसी आंदोलकांकडून सुद्धा घोषणाबाजी होत असल्याचा आरोप मराठा आंदोलकांचा आहे। पोलीस तैनात आहेत,